हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. आजपर्यंतच्या भागात आपण बघितलं की नंदिनीने हार मिळवला असतो आणि घरात सगळं आनंदी वातावरण असतं. आज जीवा आणि पार्थही ऑफिसला गेलेले असतात. तर नंदिनी संध्याकाळी देवासमोर दिवा लावते आणि शुभम करोती म्हणत असते. तेव्हा मानिनीही येते, काव्याही येते आणि पिहूही येते. तेव्हा शुभम करोती म्हणून झाल्यावर मानिनी बोलते की नंदिनी, तू ना ह्या घरातल्या सगळ्या लोकांना इतकं आपलंसं करून घेतलंयस ना, तुझं किती कौतुक करावं कळत नाही बाई. म्हणजे दिवा मीही लावायचे, पण हे असं तू शुभम करोती म्हणतेस ना, तर घर कसं प्रसन्न राहतं. तेव्हा नंदिनी बोलते की अहो आई, असं संध्याकाळी शुभम करोती म्हटलं ना, की कसं ना सगळे एकत्र येतात आणि छान वाटतं सगळं. त्यांच्या गप्पा चालू असतात. तेव्हा नंदिनी बोलते की तेव्हा मानिनी बोलते की अगं सगळे आणि मग पार्थ आणि जीवा का नाही आले? त्यांनाही बोलवायचं ना. तेव्हा मानिनी बोलते अरे मी विसरलीस, आज तर दोघं ऑफिसला गेले आहेत ना. हे चला आता संध्याकाळची वेळ झाली, देशमुख यायला निघतील आता. चला चला पटकन स्वयंपाकघरात जाऊया, नाही तर भूक भूक करत येतील. तेव्हा काव्या बोलते मानिनी काकू, आता माझी परीक्षा संपली. आता मला काय सांगा काय बनवायचं आहे, मी तुमच्या मदतीला किचनमध्ये दे, चटकन बनवूयात आपण. तेव्हा पिहू बोलते म्हणजे आज जेवण काव्या वहिनीसारखं झणझणीत बनणार आहे तर. तेव्हा काव्या तिचा कान पकडते आणि बोलते की पिहू, जसं चुरू चुरू बोलतेस ना, चल तसं पटापट रेसिपी ही शिक चल. तेव्हा ते किचनमध्ये जातात. तेव्हा नंदिनी पुन्हा देवापुढे प्रार्थना करते आणि मनात बोलते की देवा, या घरातल्या सगळ्यांचा आनंद असाच टिकून ठेव आणि सगळ्यांचं भलं कर. आणि जीवाही काहीतरी करतायत, मनापासून त्यांना यश दे. इकडे पार्थ आपल्या रूममध्ये पूर्ण कॅन्डल लावून अंधार करून मूव्ही नाईटचा प्लॅन करत असतो. प्रोजेक्टर लावून तो मूव्ही सेट करत असतो. तेवढ्यात काव्य येते आणि बोलते काय देशमुख? तेव्हा पार्थ बोलतो मूव्ही डेट. तेव्हा काव्या बोलते डेट? तेव्हा पार्थ बोलतो नाही म्हणजे मला मूव्ही नाईट म्हणायचं होतं. तेव्हा काव्या बोलते अच्छा का, तुम्ही मला डेटवर नाही घेऊन जाऊ शकत का? तेव्हा पार्थ बोलतो की तुम्ही तयार असेल तर चालेल मला. तेव्हा काव्या बोलते की नाही. तेव्हा पार्थ बोलतो अहो आत्ताच बोलले ना की डेटवर आवडेल तुम्हाला असं माझ्यासोबत यायला. तेव्हा काव्या बोलते नाही, माझा मूड नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो असं का बोलताय? तेव्हा काव्या बोलते हां मग मुळात डेट की नाईट यामध्येच कन्फ्युजन असतील बोक्याला, तर माझा मूड जाणारच ना. तेव्हा पार्थ बोलतो या मांजरीला मला डिवचायला फार आवडतं ना. तेव्हा काव्या बोलते हो, आणि ते दोघंही हसायला लागतात. तेव्हा काव्या बोलते नाही गंमत केली मी, तुम्ही सगळं छानच करता हो, परफेक्शनिस्ट आहात ना. नाही पण तुम्ही सगळं छान छानच करतात असं म्हणत राहिल्यावर गंमत काय राहील ना त्यात, करेक्ट आहे ना. तेव्हा पार्थ बोलतो तेव्हा काव्या बोलते ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही हे सगळं केलंत का? तेव्हा पार्थ बोलतो अहो इतके दिवस तुम्ही तुमच्या एक्झाम होत्या, प्रिलियम्स होत्या, मग तुम्ही अभ्यासच करत होत्या, रात्री अभ्यास करत होत्या, मग म्हटलं थोडंसं आता तुमची एक्झाम संपली तर आजची नाईट जरा स्पेशल करूया म्हणून. तेव्हा काव्या बोलते बरं ते सगळं ठीक आहे, पण या सगळ्या कॅन्डल्स लावल्या आहेत तुम्ही, त्याचं काय आहे? तेव्हा पार्थ बोलतो कॅन्डल लाईट मूव्ही नाईट. तेव्हा काव्या बोलते कॅन्डल लाईट मूव्ही नाईट, कॅन्डल लाईट मूव्ही डेट. तेव्हा पार्थ बोलतो काहीतरी युनिक. तेव्हा काव्या बोलते ओ क्या बात आहे. तेव्हा पार्थ बोलतो चला हे बघा, आपण मूव्ही बघणार आहोत प्रेमाची गोष्ट 2 आणि हे चीज पॉपकॉर्न. तेव्हा काव्या बोलते देशमुख चीज पॉपकॉर्न आणलेत तुम्ही? तेव्हा काव्या हसत हसत त्याच्या गालाला हात लावते आणि बोलते चला चला मूव्ही नाईट बघ, चला 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 बघूया आपण पटकन मूव्ही. तेव्हा पार्थला गालाला ती जेव्हा हात लावते ते पार्थला खूप भारी वाटतं आणि पार्थ बोलतो चला चला. इकडे नंदिनी तिच्या खोलीमध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते. तेवढ्यात जीवा येतो आणि नंदिनी ओरडत तिला उचलूनच घेतो, गोल गोल फिरवतो. तेव्हा नंदिनी बोलते अहो जीवा काय झालं आहे? तेव्हा जीवा बोलतो की नंदिनी तू म्हणाली ना अगदी तसंच घडलं आहे, तुला माहिती आहे मी आज खूप हॅप्पी आहे. तेव्हा नंदिनी बोलते प्रोजेक्ट मिळाला? तेव्हा जीवा बोलतो हो मिळाला प्रोजेक्ट मला. तुला माहिती आहे काय झालं? तू जशी म्हणाली होतीस ना की पहिले तू मदतीचा हात पुढे करा, मग तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे येईल, अगदी तसंच झालं आहे. जो मुलगा मला ऑफिसमध्ये डिवचत होता ना, अगदी कुणालाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता, तो प्रॉब्लेम माझ्याकडनं सॉल्व्ह झाला आणि त्या मुलाने स्वतः येऊन मला मदतीचा हात पुढे केला. आज मी खूप हॅप्पी आहे, खूपच. ऑफिसमध्ये सगळ्यांनी माझं कौतुक केलं आणि तुला माहिती आहे मी आज खूप जास्त हॅप्पी आहे आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे. तो हार परत मिळवलास ना माझ्या, तुला माहीत नाही माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं आहे.
तेव्हा जीवा सांगत असतो की मी खूप हॅपी आहे, पण मला ना थोडं प्रेशर आलं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, "आत्ता कसलं प्रेशर?" तेव्हा जीवा बोलतो की ते प्रोजेक्ट मला नाही मिळावं ना, म्हणून रम्याने खूप प्रयत्न केले, पण फायनली प्रोजेक्ट मला मिळालं. पण सगळ्यांच्या नजरा माझ्यावर असतील ना, याचं मला पीअर प्रेशर आलं आहे. तेव्हा नंदिनी थोडी हसते आणि जाऊन ड्रेसिंग टेबलच्या तिथून तो त्याचा टेनिस बॉल घेते, जीवाकडे फेकते आणि बोलते की बॉल फेका माझ्याकडे. तेव्हा जीवा बोलतो, "काय नंदिनी, तुला कॅच कॅच खेळायचे?" तेव्हा नंदिनी बोलते, "हो, द्या ना, अहो फेका माझ्याकडे." तेव्हा नंदिनी बोलते, "प्रेशर पण या बॉलसारखं असतं. संधी ही आपणाहून चालून आलेली असते. त्यामुळे ती बॉलसारखी कोणी बॉल खाली फेको या पाण्यात फेको, पण ती कशी कॅच करायची हे आपल्यावर असतं." तेव्हा नंदिनी त्याला समजत असते की लोक तुम्हाला हिणवण्यासाठी तुम्हाला टेन्शनमध्ये टाकतील, नाउमेद करतील, पण त्या गोष्टींमध्ये लक्ष न देता तुम्ही या बॉलसारखी उसळी मारायला शिका. तुम्हाला क्रिकेट आवडतं की नाही? ग्राउंडमध्ये एखादा प्लेयर जेव्हा येतो तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर असतात. कितीतरी आवाज येत असतात, पण त्याचा फोकस फक्त बॉलवर असतो. मग तो यशस्वी होतो. तुम्हाला काय करायचे? मैत्री प्रेशरशी करायची. मग बघा यश कसं तुमच्या पायापाशी चालून येतं ते. तेव्हा जेव्हा बोलतो, "कमाल समजवलंस तू मला." तेव्हा तो नंदिनीच्या हातातले हात हातात घेतो आणि बोलतो, "मी हे सगळं फॉलो करण्याचा प्रयत्न करेल." इकडे रम्याला प्रोजेक्ट मिळालं नसतं म्हणून ती इतकी चिडचिड करत असते. घरातल्या वस्तू इकडे तिकडे फेकत असते. वसू तिला विचारत असते की "रम्या काय झालंय?" तेव्हा रम्या चिडचिड करत असते, "मी मोस्ट डिझर्विंग पर्सन असताना सुद्धा त्याने ते प्रोजेक्ट जीवाला दिलं." तेव्हा वसू बोलते की "रम्या शांत हो. अगं याला पुत्रप्रेम म्हणतात. तू नको एवढी चिडचिड करूस बाळा." तेव्हा रम्या बोलते की "अगं आई असं का बोलते तू? अगं मी ऑफिसमध्ये टाईमपास करायला जात नाही. मी किती जेन्युइनली काम करते." तेव्हा वसू बोलते की "अगं रम्या, तू जेन्युइनली काम करते हे माहिती आहे मला, पण बघ ना, विक्रमने ते प्रोजेक्ट जीवाला दिलं, ही आपल्यासाठी चांगलीच संधी आहे ना." तेव्हा रम्या बोलते की "आई काय बोलतेस तू?" तेव्हा वसू तिला समजून सांगत असते की "अगं हे बघ, जीवाला त्यातलं काही येतं का? काही माहिती आहे का?" तेव्हा रम्या बोलते "नाही." तेव्हा वसू तिला सांगत असते की "अगं बघ ना, मग जीवाला येणार नाही तेव्हा त्या विक्रमला कळेल ना की जीवा या लायकीचा नाही आहे आणि ते प्रोजेक्ट आपण हो तो तुला देईल." तेव्हा रम्या बोलते, "हो गं, याचा मी विचारच नाही केला." तेव्हा वसू बोलते, "हो ना, मग जरा डोकं चालव. आता फक्त एवढंच लक्षात ठेव की पार्थ तुझ्यापाशी कसा येईल आणि काव्या या घरातनं बाहेर कशी जाईल ते." तेव्हा रम्या बोलते की "हो आई, बघ माझं ते हॅकरशी बोलणं झालं आहे आणि तो म्हणाला आहे की 100% डाटा रिकवर होऊ शकतो असं." तेव्हा वसू बोलते, "हो, आता आपल्याला काहीही करून हे कळायलाच पाहिजे. काव्याचा पास्ट हा आपल्याला लक्षात यायलाच पाहिजे." काव्य मूव्ही बघता बघता खूप हसत असते, एन्जॉय करत असते आणि पार्थही तिच्याकडे बघत असतो. पार्थला हळूहळू काव्याच्या खांद्यावर हात ठेवा असं वाटतं. पार्थ मागे हात घेणार, पण काव्याचं लक्ष जातं. तर पार्थ काहीतरी मागे करतोय असं तो वेगळं दाखवतो. काव्याला ते जाणवतं. पार्थ काव्यामध्ये पूर्ण मग्न झालेला असतो. पार्थ स्वप्न बघत असतो की काव्य त्याच्या जवळ येते. तेव्हा काव्या पार्थकडे बघते, तर पार्थच्या गालाला हात लावते आणि त्याला ती जागरूक करते. तेव्हा पार्थ लाजतो. मूव्ही बघत बघत काव्या पूर्ण मूव्ही एन्जॉय करत असते. पार्थला झोप येत असते. पार्थ झोपी जातो आणि अलगद काव्याच्या खांद्यावर त्याचं डोकं जातं. काव्याचं लक्ष जातं. काव्याही त्याच्या गालाला हात लावून पार्थला जाग येणार नाही अशी वागत असते आणि दोघंही झोपी जातात. इकडे नंदिनी जीवासाठी चहा घेऊन येते. बघते तर जीवाने सगळ्या फाईलचा पसारा करून ठेवलेला असतो आणि कामात मग्न असतो. तेव्हा नंदिनी बोलते की "मिस्टर पसेरेवाला, तुम्ही किती कामाचा पसारा करून टाकला आहे." तेव्हा जीवा बोलतो, "चकाचक बाई, मला खूप टेन्शन आहे. मी बिलकुलच भांडण्याच्या मूडमध्ये नाही आहे." तेव्हा नंदिनी बोलते, "शे, सगळा मूडच गेला." तेव्हा जीवा बोलतो, "हे काय होतं?" तेव्हा नंदिनी बोलते, "आधी आपण पसाऱ्यावरून किती भांडायचो, ते सगळं विसरलीच आहे. आता मी खूप मिस करते." तेव्हा जीवा बोलतो, "हो ना, किती भांडायचो आपण. खरंच गं मिस करतोय. पण आता काय करणार, कामाचंच इतकं लोड आहे." तेव्हा नंदिनी बोलते, "हो ना, कामाचाच तुमचा इतका पसारा आहे तर तुम्हाला त्या गोष्टींवर भांडायलासुद्धा वेळ नाही आहे." तेव्हा नंदिनी बोलते, "आधी हा चहा घ्या मस्त गरमागरम, मग तुम्हाला बरं वाटेल." तेव्हा जीवा बोलतो, "नाही, मी चहा घेईल नंतर, पण आधी मला खूप काम आहे गं, उद्याचं प्रेझेंटेशन आहे." तेव्हा नंदिनी बोलते, "अहो असं काय करताय, चहा घ्या पहिले, तुम्हाला बरं वाटेल." तेव्हा जीवा चहा घेतो. तेव्हा नंदिनी सुरकणी चहा पिताना आवाज करते. तेव्हा जीवाही करतो. तेव्हा ते दोघं असंच हसत असतात. तेव्हा नंदिनी बोलते, "असंच हसत राहा कायम." तेव्हा जीवा बोलतो की "हो, कारण की मी आता उद्या माझं प्रेझेंटेशन चांगलंच व्हायला पाहिजे आणि माझे प्रेझेंटेशन उद्याचं झाल्यावर सुरेश बेडेकर इम्प्रेस व्हायलाच पाहिजे." तेव्हा नंदिनी बोलते, "सुरेश बेडेकर?" तेव्हा जीवा बोलतो, "हो, तेच माझे क्लायंट आहे." तेव्हा नंदिनी बोलते, मनात बोलत असते की सुरेश बेडेकर हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय.
तेव्हा जीवा काम करता करता कपात ठेवलेला चहा असतो तो जीवाकडनं फाईलवर पडतो. तेव्हा जीवा खूप पॅनिक होतो आणि बोलतो, अरे यार, आत्ताच फाईलवर चहा पडायचा होता का? तेव्हा नंदिनी बोलते, अहो थांबा थांबा, एवढं पॅनिक नका होऊ. तेव्हा जीवा बोलतो की अगं माझं उद्या महत्त्वाचं काम आहे, किती महत्त्वाची फाईल आहे ही. तेव्हा नंदिनी बोलते, तुम्ही शांत व्हा, तुम्ही तुमचं काम करा, मी फाईल क्लीन करते. आणि क्लायंट तुमच्या फाईलवरचा डाग बघून तुमच्यावर इम्प्रेस नाही होणार आहे, की तुमचा कॉन्फिडन्स बघून इम्प्रेस होणार आहे. त्यामुळे तुम्ही काम करा, मी तुमची फाईल क्लीन करते. फाईल क्लीन करत असताना जीवाचं टेन्शन ती बघत असते. तेव्हा ती मनात बोलत असते की उद्याच्या प्रेझेंटेशनचं किती टेन्शन घेतलं आहे जीवांनी, आणि कोण आहे हे सुरेश बेडेकर, आणि असं का वाटते की मी त्यांना ओळखते म्हणून. इकडे मानिनी किचनमध्ये असते, नंदिनीही येते. तेव्हा मानिनी नंदिनीला विचारत असते की जीवाने प्रेझेंटेशनचं उद्याचं खूप टेन्शन घेतलं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, हो ना, खूप टेन्शन घेतलं आहे, आणि ते इतके पॅनिक बघून ना मलाच पॅनिक व्हायला होतं. तेव्हा मानिनी सांगत असते की अगं त्याची ही सवय जुनीच आहे. अगं एकदा काय झालं ना, विक्रम आणि त्यांना बाहेर जायचं होतं, आउट ऑफ डिस्ट्रिक्ट, आणि इकडे 2 साईट चालू होत्या. तेव्हा त्यांनी एक साईट पार्थल्यावर जबाबदारी दिली आणि एक जीवावर दिली. मग पार्थला काय आधीपासून सवय नसल्यामुळे त्याला इंटरेस्ट असल्यामुळे त्याने त्याचं काम चोख पार पाडलं. पण जीवाने या पठ्ठ्याने काय केलं, काहीतरी ऑर्डर प्लेस करायची होती सामानाची, तर ती चुकीच्या पत्त्यावर प्लेस केली टेन्शनमुळे. आणि मग काय, आणि ती गोष्ट आपल्या साईटचं नुकसान होऊ नये म्हणून दुसरी ऑर्डर प्लेस करावी लागली त्याला. आणि मग काय, पैसे काय त्याने याच्यासाठी मित्रांकडनं पैसे घेतले एक्स्ट्रावाले ऑर्डर प्लेसचे, आणि घरात नको कळायला म्हणून त्यांनी आपल्या पॉकेट मनीमधनं तो मित्रांचे पैसे वापस केले. पण काही गोष्टी लपतात का, विक्रमला ते कळलं. आणि मग त्यांनी त्याला चांगलंच खडसावलं. मग काय, घळाघळा गंगा यमुना वाहत होते त्याच्या. तेव्हा नंदिनी बोलते, म्हणजे तर यांची सवय जुनी येते. तेव्हा मानिनी बोलते की हो ग, त्याला आपलं नुकसान झालं तरी चालेल, पण त्याला आपल्यामुळे दुसऱ्याचं नुकसान व्हायला नको असं त्याला वाटतं. तेव्हा नंदिनी बोलते, तेच ना, म्हणून तर आनंद निवास वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं. तेव्हा मानिनी सांगत असते की हो, पण आता त्याच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती आली की ती पावलोपावली त्याला साथ देईल. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.